आम्हाला का उमेदवारी नाकारली? काय चुकलं आम्ही? एक नुसतं आम्ही 20-25 वर्षापासून काम करतो पक्षाचा. 25 वर्षाला जात आहेत पोलीस जे आंदोलन करतायत, जे इथे सांगतायत, त्या सगळ्यांना पोलीस बाहेर काढतायत आणि इथे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेलं आहे आणि ते तोडलेले आहेत आणि इच्छुक नाशिक महामार्गावरच एक खासगी फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसच्या बाहेर भाजपच्या एबी फॉर्म वरून सध्या जोरदार राडा सुरू आहे आणि अगदी इच्छुक उमेदवार जे आहेत ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळालेले होते. नेमकी काय ते भूमिका आहे? जे आदेश देईल तो मी मानणारा कार्यकर्ता आहे. अक्षरशः गिरीश भाऊने आम्हाला सांगितलं, प्रभाग क्रमांक मी सातपूरचा मंडल अध्यक्ष 2 वेळेस मंडळाच्या गिरीश भाऊने आम्हाला आदेश दिले, आपल्याला आमदारकीला आपलं तिकीट निवडून आणायचंय. विश्वास नागरे ज्या माणसाचा पक्षाशी काही संबंध नाही अशा माणसाला 2 कोटी रुपये घेऊन तिकीट देता. आम्ही काय करायचं? विश्वास नागरे सारख्या माणसाला 2 कोटी काय पक्षाशी संबंध आहे? निवडणूक आम्ही राजाभाऊ मोकात 17 मुलांना मोका दाखल झाला. पोलीस स्टेशन आम्ही विरोध असताना आम्हाला मला 4-4 तास बसून ठेवायचे. विश्वास नागरे सारख्या माणसांनी 2 कोटी रुपये कालपर्यंत माझं तिकीट फायनल होतं. आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते. आज फरंदे मॅडम रडल्या, आमचे आमदार सीमाताई हिरे ह्या पण झाल्या. आम्ही काय मी सांग एवढं नाही बोलत. आमचे नेते गिरीश भाऊ माझे नाही, आम्हाला गिरीश भाऊंवर विश्वास आहे की ते आम्हाला एकनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय देईल. पैसे कोणी घेतले? ते विश्वास नागरेंना जाऊन विचारा. हा व्यक्ती प्रभाग क्रमांक 10 मध्ये त्याला जाऊन विचारा त्यांनी कोणाला पैसे दिले. मी लहानपणापासून पक्ष काम करतोय. तुम्ही म्हणता सीमाताईंना माहित नाही मंत्र्यांवर तुमचा विश्वास आहे, तिकीट वाटप आपण बघतोय की भाजपचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते अशा पद्धतीने या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि आपला आक्रोश जो आहे तो या ठिकाणी या सगळ्या इच्छुक उमेदवारांकडून व्यक्त केला जातोय. दादा, तुम्ही देखील आतमध्ये आक्रमक झालेले होते, काय